हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आपण या चॅनलवरती मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे लेक्चर बघत आहोत FY BCS चे. तर बघा, आता आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपले 2 चॅप्टर्स कंप्लीट केले होते. पहिले चॅप्टर म्हणजे मॅट्रिसेस आणि सेकंड चॅप्टर डिटर्मिनंट्स. आता आपण फर्स्ट लेक्चर आहे, आता आपण स्टार्ट करून आपलं थर्ड चॅप्टर जे की म्हणजे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, दिस इज अवर लेक्चर नंबर 1. तर जर तुम्ही प्रिव्हियस चॅप्टर्सचे लेक्चर बघितले नसेल तर कृपया करून तुम्हाला प्लेलिस्ट मी अवेलेबल केलेली आहे आपल्या चॅनलवरती. कृपया करून ते लेक्चर्स बघा, जेणेकरून तुमचा सिलेबस स्टेप बाय स्टेप कम्प्लीट होत चालेल. तर बघा, आता आपण करूया आपलं थर्ड चॅप्टर स्टार्ट, ज्याचं नाव आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. तर वेळ नसल्यामुळे, काही इश्यू असल्यामुळे थोडे लेक्चर्स आपलं शेड्यूल बिघडलं होतं, तर आता रेग्युलर लेक्चर्स अपलोड करत जाईल नेहमी. ओके, तर थर्ड चॅप्टर स्टार्ट करूयात आपलं इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. तर सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय. द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बघूयात आपण. पहिला पॉइंट बघा, an n by n matrix A is said to be a matrix if there exists an n by n matrix. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल काही प्रॉपर्टीज आहेत इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सच्या, त्या बघूयात. सपोज n by n मॅट्रिक्स म्हणजे काय. सपोज त्याच्या काय आहेत, रोज आणि कॉलम्स इक्वल आहेत, त्यालाच आपण n by n मॅट्रिक्स म्हणतो. ओके, तो काय मॅट्रिक्स A इज सेड टू बी अ मॅट्रिक्स, हा एक तुमचा मॅट्रिक्स आहे. ओके, इफ देअर एक्झिस्ट अन n by n मॅट्रिक्स, बघा, C such that AC is equals to आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि C इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे A नावाचा एक मॅट्रिक्स आहे जो की एक्झिस्ट करतो, मॅट्रिक्स आहे असं म्हणून. त्यानंतर सी मॅट्रिक्स येतो. तर सपोज इफ वी आपण जर ऑपरेशन हे केलं, सपोज A इंटू सी घेतला आपण, इक्वल्स टू तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. सिमिलर तुम्ही जर सी घेतलं तर ते पण काय येईल, आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल. ओके, त्यानंतर द मॅट्रिक्स सी इज कॉल्ड द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए अँड इट इज ऑलवेज डिटरमाइन युनिकली. तर बघा, जो सी मॅट्रिक्स असतो त्याला आपण काय म्हणू शकतो, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजे कसं, तसं सी दाखवले, ए इंटू सी म्हणजे काय तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि सी इंटू ए म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ हे काय तुमचं सी काय, हा सी मॅट्रिक्स काय तुमचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. ओके, अँड इट इज ऑलवेज डिटरमाइन युनिकली, आणि नेहमी युनिकली डिटरमाइन केला जातो तो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज अ मॅट्रिक्स विच इज नॉट इन्व्हर्टिबल इज कॉल्ड ॲज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. आता जो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल होऊ शकत नाही, म्हणजे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स नाही आहे तुमचा, तर तो काय असतो तुमचा सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स, जसे की आता आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये आपलं मॅट्रिक्सचं बेसिक्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स बघितले होते आपण. त्याच्यात सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, सपोज जो तुमचा मॅट्रिक्स असेल, ओके, जो तुमचा मॅट्रिक्स असेल त्याचं डिटर्मिनंट तुमचं 0 येतं, किंवा तो मॅट्रिक्स 0 आहे तुमचा, तर तो काय मानला जातो, तो एक सिंग्युलर मॅट्रिक्स मानला जातो. ओके, तर तो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणू शकत नाही आपण त्याला. ओके, नेक्स्ट पॉइंट इज an invertible matrix is also called a non-singular matrix. Yes, okay, it's a symbol. सपोज आता हा नेक्स्ट पॉइंट काय, लास्ट वाला हा पॉइंट काय आहे, जर तुमचा मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तो काय तुमचा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे. तर आपण असं म्हणू शकतो की जो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे तो एक इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असू शकतो. ओके, आपण म्हणू शकतो. ओके, तर बघूया आता नेक्स्ट. द फॉलोइंग थेरम स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ अन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आता आपण एक थेरम घेतलेला आहे, त्याच्यात तो काही आपल्याला प्रॉपर्टीज शो करतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सच्या. तर बघा, इन थेरम फर्स्ट ऑफ ऑल, इफ ए अँड बी आर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, देन सपोज आपल्याकडे दोन मॅट्रिक्स आहेत, एक म्हणजे ए आणि दुसरा म्हणजे बी. ओके, फर्स्ट ए पॉइंट घेतला आपण, मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल अँड बघा, ए ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू ए. हे काही प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे बघा, ही प्रॉपर्टी काय आहे तुमची, आता ए मॅट्रिक्स आहे, तुम्ही त्याचा इनवर्स घेतला. ओके, ए मॅट्रिक्स इनवर्स घेतला आणि त्याचा आणखीन तुम्ही इनवर्स घेतला, तर आन्सर काय येतं, ए येतं. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, ही प्रॉपर्टी काय दाखवते तुम्हाला, दोन जर इनवर्स घेतले तर काय समजून घ्या तुम्ही, इनवर्स कॅन्सल होऊन जातं आणि तुमचा आन्सर काय येतं, उरलेला जो मॅट्रिक्स आहे तो. ओके, त्यानंतर बी पॉइंट आहे आपला, ए बी इज इन्व्हर्टिबल अँड ए बी इनवर्स काय असतो तुमचा, बी इनवर्स इंटू ए इनवर्स. ही काय, ही प्रॉपर्टी लक्षात घ्या, ही थोडी तुम्ही पाठ करून घ्या. ओके, म्हणजे आता एक एक्झाम्पल नाही की त्याचे स्टेप वगैरे कसं काय आलं वगैरे आपण सांगू शकत, ही एक डायरेक्टली
प्रॉपर्टी त्यांनी दिलेली आहे आपल्याला. ओके, आता तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, ही जी प्रॉपर्टी आहे का, म्हणजे याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ना या तिघ वगैरे, तर या कुठे होत्या माहितीये का आपल्या 12th स्टँडर्ड मध्ये, जो आपला सेकंड चॅप्टर होता. ओके, तर त्याच्यात होतं हे सर्व काही. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक नंतर सेकंड चॅप्टर काय तुमचा मॅट्रिसेस होता. ओके, तर त्याच्यात या तिघ प्रॉपर्टी होत्या. त्यानंतर थर्ड येतो तुमचं, थांबा सेकंड तुम्हाला एकदा परत सांगतो, ए बी इज इन्व्हर्टेबल अँड ए बी म्हणजे काय, ए इंटू बी चा होल इन्व्हर्स घेतला तुम्ही. ओके, तर त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होतं, फर्स्ट आपण लक्षात घ्या, पहिले काय घेणार तुम्ही, बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स. ओके, दिस इज युअर प्रॉपर्टी. थर्ड पॉईंट आहे तुमचा, ए ट्रान्सपोज इज इन्व्हर्टेबल अँड ए ट्रान्सपोजचा जर इन्व्हर्स घेतला तुम्ही तर तो काय होतो, इंटरचेंज होतो. काय, ए इन्व्हर्सचा ट्रान्सपोज होतो तो. ओके, इट्स अ प्रॉपर्टी. ओके, लक्षात घ्या तुम्ही, कन्फ्युज होऊ नका, ही काय एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे ही लक्षात घ्या तुम्ही, पाठ करून घ्या आज थोडक्यात. ओके, जास्त डोकं लावण्याची गरज नाही इथे. ओके, तर बघूया. आता बघा, तुम्हाला मी इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणजे काय, त्यात आपण कशाला इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणू शकतो ते सांगितलं. त्यानंतर आपण काही थिरम बघितला, काही त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सच्या. ओके, तुम्हाला सांगू का, हे प्रॉपर्टीज आहेत का लक्षात ठेवा, कारण की हे प्रॉपर्टीज जेव्हा सपोज तुमचं एखादं हार्ड एक्झाम्पल आलं, ओके, तर तुम्ही असा अवघड मध्ये पडणार तुम्ही, तर तुम्हाला जर या प्रॉपर्टी जर पाठ असतील तर तुम्ही काय इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि लवकर क्लिक होतं ना तुम्हाला की कसं काय करायचंय. ओके, कन्फ्युजन होण्यापेक्षा. आता नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा, कॅरेक्टरायझेशन ऑफ इन्व्हर्टेबल मॅट्रिसेस. तर त्याचा पण एक थिरम आहे. सपोज लेट ए बी अ स्क्वेअर एन बाय एन मॅट्रिक्स, सॉरी ते मल्टिप्लिकेशनचं साइन राहिलं पीपीटी तयार करत असताना. लेट ए बी अ स्क्वेअर एन बाय एन मॅट्रिक्स, देन द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलेंट. ओके, तर तुमच्याकडे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणतो, हे बघा, तुम्ही म्हणशाल की दादा मध्ये मध्ये हे का प्रश्न विचारतो, म्हणजे असं पण आपलं रेकॉर्डेड लेक्चर आहे, आन्सर ते मीच देणार आहे, पण मग एक लक्षात करून देतो मला, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, ही एक टाईप आहे मॅट्रिक्सचा. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण, ज्याच्या रोज आणि कॉलम्स दोघंही इक्वल आहेत, म्हणजे त्याला आपण एन बाय एन मॅट्रिक्स असं म्हणतो, त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो आपण. ओके, तर हे म्हणजे तुमची थोडक्यात रिव्हिजनही होते आणि थोडं तुमचं कॉन्सन्ट्रेशन येतं लेक्चरकडे. ओके, लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला तुम्ही. ओके, आणि त्याच्या काही फॉलोइंग स्टेटमेंट्स आहेत इक्विव्हॅलेंट, म्हणजे तो थेरम दाखवतो, सांगतो तुम्हाला आता. ए पॉइंट आहे आपला, मॅट्रिक्स ए इज अन इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. ओके, हे कॅरेक्टरायझेशन बघतो ना आपण इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सचं, तर मग त्यासाठी ए मॅट्रिक्स हा काय इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असं गरजेचं आहे, हा तुमचा पहिला मुद्दा. त्यानंतर बी पॉइंट इज, देअर इज एन बाय एन मॅट्रिक्स सी सच दॅट सी इक्वल्स टू आय. ओके, तर तुमच्याकडे काय सी मॅट्रिक्स आहे, सी नावाचा मॅट्रिक्स आहे, जो की कशाला इक्वल आहे, सी इंटू ए इज इक्वल्स टू आय. म्हणजे सी इंटू ए चं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं तर तुमचा आन्सर काय येतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं, जसं की आपण प्रिव्हियस बघितलं होतं, हे बघा इथे. ओके, सी इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आता थर्ड पॉइंट येतो, द मॅट्रिक्स इक्वेशन ए इंटू एक्स इज इक्वल्स टू 0 हॅज ओनली द ट्रायव्हियल सोल्युशन. म्हणजेच ट्रायव्हियल सोल्युशन म्हणजे काय, तुमचा युनिक और सिंगल सोल्युशन येतं. ओके, हा जो मॅट्रिक्स इक्वेशन आहे तुमचा ए इंटू एक्स इज इक्वल्स टू 0 हॅज ओनली द ट्रायव्हियल सोल्युशन, म्हणजे युनिक सोल्युशन असतो थोडक्यात. ओके, त्यानंतर डी पॉइंट येतं, म्हणजे थोडक्यात आता ही थिअरी आहे, तुम्हाला जे आता प्रिव्हियस चॅप्टर्स तुम्ही बघितले ते तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल थिअरीचं कसं काय बा, तर पुढे एक्झाम्पल्स नुसार तुम्हाला समजत चालतं. डी येतं तुमचं, मॅट्रिक्स ए हॅज एन पिव्होट पोझिशन्स. जो तुमचा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असेल तर तो कसं काय ओळखायचा, त्याच्यात काय असतात, एन नंबर ऑफ पिव्होट पोझिशन्स असतात. ओके, पिव्होट एलिमेंट काय असतो तुम्हाला तर माहितीच आहे ना, प्रिव्हियस चॅप्टर्स आपण त्यावरती बघितलं, रोल इक्विव्हॅलेंट फॉर्म, रोल इक्विव्हॅलेंट फॉर्म वगैरे वगैरे. ओके, त्याच्यात तुम्हाला पिव्होट एलिमेंट म्हणजे काय, पिव्होट पोझिशन म्हणजे काय हे नक्कीच माहिती असेल. ओके, तर जो तुमचा मॅट्रिक्स ए आहे ना, त्याला एन नंबर ऑफ पिव्होट पोझिशन आहेत, म्हणजे पर्टिक्युलर असं नाहीये. आता समजा वन एखादा जर तुमचा मॅट्रिक्स आहे, सपोज एक्झाम्पल सांगतोय, नीट आहे का, सपोज तुमचा एक एक्झाम्पल आहे, ए मॅट्रिक्स आहे तुमचा, तर त्याच्यात फक्त एकच पिव्होट एलिमेंट आहे, सपोज 1 आहे, आणि बाकीचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते काय 0 0 आहेत, म्हणजे तुमचं काय पिव्होट पोझिशन फक्त एक आहे, जो की तुमचा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असू शकत नाही. तर त्याच्यात काय एन पिव्होट पोझिशन असू शकतात. ओके, मीन्स ग्रेटर दॅन 1 मीन्स मोर दॅन 1. ओके, समजतंय ना.
तर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ए इज रो इक्विव्हॅलेंट टू द एन बाय एन आयडेंटिटी मॅट्रिक्स. जो तुमचा ए जो असतो मॅट्रिक्स ए इज रो इक्विव्हॅलेंट टू द एन बाय एन आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यांच्या काय आहेत, रो इक्वल असणं गरजेचे आहेत. ओके, आपण थेरम बघितला. नेक्स्ट बघूयात आता. आता मी काही क्वेश्चन घेतलेले आहेत, त्या अगोदर परत एकदा सांगतो मला. आपण इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्यात थोडक्यात कशाला आपण इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणतो ते पॉइंट्स बघितले, तुम्ही डबल वाचून घ्या. त्यानंतर आपण एक थेरम बघितला, त्याच्यात तुम्हाला मी प्रॉपर्टीज सांगितल्या इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सच्या. ओके, त्यानंतर कॅरेक्टरायझेशन ऑफ इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सेस बघितलं. ओके, या काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी हा एक इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स आहे का नाही. नेक्स्ट येतो तुमचं, आता क्वेश्चन घेतले आहेत मी काही 2-3. ओके, 3 क्वेश्चन्स आहेत. तर क्वेश्चन आहे, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टेबल, जस्टिफाय युअर आन्सर. तर बघा, लक्षात घ्या. फर्स्ट आपण आता मला सांगा, आता तुमचा हा ए मॅट्रिक्स आहे तुमचा. ओके, 5 7 -3 -6 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. सोल्युशन बघा, डिटरमिनंट तुम्हाला फाइंड आउट करणं माहितच आहे. ओके, तर तुम्ही काय घेणार, दरवेळेस मी तुमचे नोटबुकचे फोटो ऍड करायचो, ह्या वेळेस म्हटलं आपण सॉल्व्ह करून बघू डायरेक्ट. ओके, म्हणून असं केलेलं आहे मी. तर बघा, 5 × -6 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन येईल. त्यानंतर 7 × -3. ओके, 5 × -6 -30 ब्रॅकेट मध्ये मायनस साइन, आणि त्यानंतर 7 3 चा 7 × -3 काय येईल तुमचा -21 येईल. -30 मायनस प्लस. ओके, -30 + 21 आन्सर इज -9. तर आपण म्हणू शकतो गिवन मॅट्रिक्स इज नॉट अन आयडेंटिटी मॅट्रिक्स बिकॉज इट हॅज. ओके, याच्यात पिव्होट पोझिशनचा विषय येत नाही ना. ओके, पिव्होट पोझिशन काय तुमची 1 येते. ओके, आणि त्यामुळे हा काय तुमचा हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नाहीये. ओके, आय थिंक इथे आयडेंटिटी नाही, इथे इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. आपला विषय कशाचा आहे, इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सचा. ओके, आय थिंक इथे मिस्टेक झालेली आहे. येस, इथे काय तुमचा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स येईल. ओके, सॉरी, इट इज नॉट अ इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, अजून समजेल तुम्हाला. तर बघा, आता हा मी सेकंड एक्झाम्पल घेतलेले, हा बी मॅट्रिक्स आहे. ओके, त्याचे एलिमेंट्स काय तुमचे 5 0 0 -3 -7 0 8 5 -1. First upon, we know that how to solve the determinants in the easy way. ओके, तर बघा, आता प्रिव्हियस तुम्हाला मी काय प्रिव्हियस चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यात मी तुम्हाला काही इझी वेज सांगितल्या होत्या, काही इझी मेथड सांगितल्या होत्या डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. सपोज जर तुमचा जर डिटर्मिनंट जर सपोज तर तुमचा मॅट्रिक्स जर अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर असेल, तर डायरेक्ट सरळ तुम्हाला काय घ्यायचे, डायगोनलचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन घेतली तर तुमचं डिटर्मिनंट येतं. तर आपण तसं करूयात. तर आता बघा, वरती काय सर्व एलिमेंट्स 0 आहेत, म्हणून तुम्ही काय करा, आता डायगोनलचे एलिमेंट्स काय करा, मल्टिप्लिकेशन करा. 5 × -7 × -1 आन्सर इज minus 5 × -7 is -35. -35 × -1 answer is +35. okay, minus into minus becomes plus. okay, +35 आलं. तर आपण काय म्हणू शकतो, the given matrix B has 3 pivot elements, hence it is invertible matrix. बघा, आता तुम्ही म्हणसाल पिव्होट एलिमेंट्स म्हणजे काय, तुम्हाला माहितच आहे. ओके, भरपूर आता आपण तो चॅप्टर आपण कंप्लीट होत आले, 2 चॅप्टर्स कंप्लीट झाले ऑलरेडी. तर पिव्होट पोझिशन, पिव्होट एलिमेंट म्हणजे काय तुम्हाला नक्कीच माहित असेल. तर याच्यात काय आहेत, 3 पिव्होट एलिमेंट्स आहेत तुमचे. ओके, तर हा काय तुमचा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स आहे. जसं की आपण प्रॉपर्टी बघितली, मॅट्रिक्स ए किंवा एनी मॅट्रिक्स हॅज n पिव्होट पोझिशन असू शकता, तर त्याला आपण इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणतो. तर थर्ड एक्झाम्पल बघूयात. सपोज ए इज इक्वल्स टू दिस हा मॅट्रिक्स आहे तुमचा. डज इट इज इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स बाय रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, इट्स अ क्वेश्चन मार्क. तर बघूयात, रो इक्विव्हॅलेंट फॉर्मने हा तुमचा जो गिव्हन मॅट्रिक्स आहे हा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असू शकतो का. तर बघा, फर्स्ट आपण तुम्हाला काय रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायचे. तर ते करत असताना काय, तुमचा हा एलिमेंट असेल तर त्याच्या खालचे दोघे एलिमेंट 0 करायचे. त्यानंतर जो काही एलिमेंट येईल पुढचा त्याच्या खालचे एलिमेंट 0 असले पाहिजे, आणि त्यानंतर हा जो एलिमेंट असेल तो जसा तसा असेल. तर फर्स्ट आपण आपलं मेन टार्गेट काय, 2 च्या खालचे जे सेकंड रो आणि थर्ड रो मधले जे फर्स्ट कॉलम मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांना 0 करायचे. ओके, ते करण्यासाठी आपण काय ऑपरेशन यूज करू, तर हा R2 आहे. R2 फर्स्ट आपण लिहू, कारण की याच्यात सेकंड रो मध्ये चेंजेस करायचे आपल्याला.
तर काय करू, फर्स्ट अपॉन R2 मायनस R1, आणि इथे काय करू, याची पोझिशन काय R3 रो थर्ड मध्ये, म्हणून R3 मायनस R1 करू. ते ऑपरेशन अप्लाय करत असताना आपल्याला असं काही सोल्युशन येतं. तुम्हाला सॉल्व्ह करताच येत असेल ना. तर हे काय, सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करा आणि थर्ड रो मधून फर्स्ट रो मायनस करा. व्हॅल्यू सेम असल्या कारण हे काय सर्व काही 0 येतील. तर लक्षात घ्या, आपली कंडिशन काय होती, आपली प्रॉपर्टी काय होती, n पिव्होट एलिमेंट्स असू शकता, म्हणजे मोर दॅन 1 पिव्होट एलिमेंट. तर इथे काय आहे, तुमचा फक्त एकच पिव्होट एलिमेंट आहे, जो की म्हणजे 2. हे पूर्ण एलिमेंट्स काय 0 आहेत. तर म्हणू शकतो आपण, गिवन A मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स बिकॉज इट हॅज ओनली 1 पिव्होट एलिमेंट. ओके, मी जसं की तुम्हाला आन्सर मध्ये मेन्शन केलेले. ओके, तुम्हाला समजलं असेल. ओके, तर आजसाठी एवढंच घेऊयात. ओके, तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय बघितलं, त्यानंतर काही थेरम बघितले, 2 कॅरेक्टरायझेशन, देन वी टेक एक्झाम्पल्स. ओके, 3 एक्झाम्पल बघितले. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक अवर लेक्चर्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. बघा, भरपूर काही मुलं आपल्या म्हणजे लेक्चर बघता पण सबस्क्राईब करत नाही. मला नक्कीच सपोर्ट करा आपल्या चॅनलला. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करत चला, म्हणजे जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि जर तुम्हाला लेक्चर जर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नेहमी फॉलो करा आपल्याला. ओके, थँक्यू सो मच, बाय.